शकत नाही. आम्ही सगळ्या मागच्या रूमच्या आजूबाजूला राहू. तू मध्ये राहशील स्कॉटच्या कोपऱ्यात बसायचंय. ही ताप वगैरे काढून गेला आपल्यावरती दिल वापस. जाऊ दे परी, तू ये ना आता. एक काम कर, तू ऍडमिट करले तू डॉक्टरची बस. जर के मग बाहेर गोय चल ए खावा सरी रेकॉर्ड होत आहे व्हिडिओ चालू आहे. मी अडॉप्टेड आहे. कुठून तिकडे बघ तिकडं. मला पांढऱ्या नदीमधून उचललेलं आहे. मी लावारिस आहे. बोल. मला पांढऱ्या नदीमधून रड थोडी एकदा तुझ्या त्या चुलत मम्मी पप्पा ना तू कशी सापडली ती. रिमोट म्हणजे तुझ्या नदीमध्ये टोपली बरोबर वाहत होती. त्यांनी मला असं उचललेलं आहे मम्मीने पप्पा आणि मग ते मला एका अनाथ आश्रम मध्ये घेऊन गेले. त्यांनी तिथं मला अडॉप्ट केलं, सर्टिफिकेट बनवलं आणि मला घरी आणलं. ग्रामी बनवून तेव्हापासून तू पुढे तेव्हापासून तुला अडॉप्ट केलेलं असं म्हणते का तुझं. हा मला आता थोडं पहिली मला असं मग तुझ्या वाटायचं की भावाचं- माझे भाऊ बहिणी माझे थोडं मजाक करताय, पण आता मला खरं रिअल मध्ये वाटतं आणि त्यामध्ये आता- काही नाही देत. सांग. काहीच नाही. आणि आता तुझ्या भावातून तुझ्यात काही फरक मग कोणाला काही फरक पडतो का नाही. जसे तुला जाऊ- कसं भेदभाव 100% कसा. सगळ्यांना याच्यात जास्ती लाड करतात, माझं लाड नाही होत. कशा विषय तुला खूप मारतात का घरी. बिलकुल नाही. एक्झाम्पल तर सांग ना एखादं की तुझा लाड होत नाही आणि त्याचा होतो. जसं की भांडण तर माझ्या नावाची नावली आहे. नाही हा. तसं नाही. जर आता म्हणजे सगळे डंबर त्याच्याच तुझ्या मर्जी नावाने. असतात. सगळ्यांजवळ याचीच गुणगान होतात, जशी की मी घरात नाहीच आहे, जशी की मेलेली मुलगी. पण तुला तर रोज मॅगी भेटते 2 टाइम खायला. नाही दारू पडल्याची देवशीला खाऊन भेटते. डबल शिळ्या खाऊनच मॅगी खाऊ शकते बरोबर. त्याच्याशी अजून ते पचणार नाही. ते स्ट्रगल आहे तुझं. आणि शाळेचा भेदभाव कसा आहे. खाण्यापिण्याचा भेदभाव जाऊ दे, शाळेचा भेदभाव. शाळेत काहीच नाही. तुला पण पाठवत आहे कारण तुला वाटायला नाही पाहिजे की तू नाही तो आणलेलं. याला आता स्टेट बोर्ड मध्ये आणि होता. हिला- मला शिकवण्यासाठी मला आणि CBSE हिला ला वाटतं CBSE पाहिजे. आणि तिला वाटायला नाही पाहिजे म्हणून आणि टाकलंय. आणि तुला मोठी चड्डी पण नाही देत ना घालायला. मी माझ्या स्वरूपाने माझ्या स्वीकृतीने जाऊ दे कपड्यांमध्ये भेदभाव, कपड्यांमध्ये भेदभाव. भेदभाव हा याला सगळेजण कपडे आणून देतात, पण असं जास्ती नाका घुसावून हे बोलव. पण जास्ती असं लक्ष नाही देत बुवा. मी जर 8-10 वेळा रडली तुझे 5 तरच कंप्लेंट भेटतं सांग. तुला असं. बरे तू 5 कंप्लेंट सांग. आता तुझे रेकॉर्ड केलं ते मी ऐकून घ्यायला. अंकल डेअर दिला त्यांनी असं काहीच नाही मला. इकडे